गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय, विसर्जनासाठी सलग 41 तास सेवा। लालबाग राजाच्या परिसरात भीषण अपघात, 2 चिमुकल्यांना चिरडून वाहन चालक फरार, चिमुकले गंभीर जखमी। उत्तर प्रदेशमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 81 शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार, योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सत्कार। लाल किल्ला परिसरातून 1 कोटी किमतीचा कलश चोरीला, कलश 760 ग्रॅम सोने, 150 ग्रॅम हिऱ्यांनी मढवलेला, जैन समाजाच्या कार्यक्रमादरम्यान कलश चोरी। पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व। मोदी आणि मी कायम मित्र राहू, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान। डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार। ट्रम्प यांच्या सकारात्मक भावनांचे आणि दोन्ही देशातील संबंधांबद्दलच्या सकारात्मक मूल्यांकनाचे मोदींकडून आभार। पंजाबमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, अक्षय कुमारकडून नुकसानग्रस्तांसाठी 5 कोटींची मदत। महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 600 चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी, लाखो टन मासळीची लूट। चीन सोबत सीमावाद, हे सर्वात मोठे CDM जनरल अनिल चौहान यांचं वक्तव्य। बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार कर्नाटक सरकारचा निर्णय। पाकिस्तान विरोधातलं युद्ध 10 मे रोजी संपलेलं नाही, लष्कर प्रमुख जनरल द्विवेदी यांचं सूचक विधान। पुरंदरच्या विमानतळाला आराखड्यानुसारच जागा, 2 धावपट्ट्या आणि टर्मिनलसाठी 2200 एकर जमीन देणार। एकीकडे लाडक्या बहिणींचा गौरव, दुसरीकडे IPS अधिकाऱ्याला दमदाटी, नीलम गोरेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या कूपर रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट, 2 महिलांना घेतला चावा, रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप। 2 दिवसांपासून बेपत्ता असलेला तरुणाचा मृतदेह नदीत आढळला, घटनेने संभाजीनगरमध्ये खळबळ। गर्भवती महिलेनं 2 चिमुकल्या मुलींसह स्वतःला विहिरीत झोकून दिलं, घटनेनं साताऱ्यातील कारीगाव हादरलंय। शस्त्र, रॉडसह मास्क लावून फिरणारे चोरटे छत्रपती संभाजीनगरात सक्रिय, 3 दिवसात 4 घटना। गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला दौंड हादरलं, बहिणीला पळवून नेल्याच्या संशयातून विटा सिमेंटच्या चौकटीनं बेदम मारहाण, तरुणाने जीव सोडला। टीम इंडिया दुबईत पोहोचली, आशियातील किंग होण्यासाठी ICC अकॅडमीत कसून सराव।